चला वन्स अगेन पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं परत एकदा स्वागत. आता बाळांनो लास्ट व्हिडिओची स्क्रीन तुमच्या समोर आहे. आता ह्याच्यात इतकी भारी आयडिया सांगतो तुम्हाला. आता आपल्याला अल्काल हलाइड बघितलं, अलायनिक हलाइड बघितलं. आता मला फक्त नाव सांगा, आपण तिसरं नाव काय सांगा बाळांनो. येस, आता इथं काय बघायचंय परत, बेन्झायलिक. उच्चार नीट बघा, उच्चार. बेन्झायलिक हलाइड. कुठला हलाइड आहे रे? बेन्झाईल. बेन्झाईल, बेन्झिन नाही, पण बेनचा शब्द आलाय का नाही. आयडिया बघा सगळ्यांचं, सगळ्यांनी बघा समोर बचका लोक. हे बघा, काही करायचं नाही. जे अलायनिक सिस्टम आहे ना त्याच्यात फक्त बदल काय करायचे बघा. हो का, बीटा कार्बन पासून मी सगळं पुसतोय माग. कुठनं पुसलं रे बाळांनो मी? बीटा कार्बन. कुठनं पुसलं मी? बीटा कार्बन. कुठून पुसलं मी? बीटा कार्बन. बघा 1 डिग्रीतला बीटा पुसला, 2 डिग्रीतला पण बीटा पुसून टाका. चला 2 डिग्रीतला बीटा पुसलाय. किती सोपं असतं बघा. बेन्झायलिक बनवणं किती सोपं आहे बघा. ही ट्रिक आहे, नीट डोळ्यांनी बघा. आणि 3 डिग्रीतला पण बीटा कार्बन पासून सगळं पुसून टाका. काय केलं कळलं का तुम्हाला मी? काय केलं रे? अलायनिक मधला बीटा कार्बनचा भाग सगळा, बीटा पासून मागचा भाग सगळा काढूनच टाकलाय, लिहायचाच नाही. सेम, बाकी सगळं सेम. आता सिंपल ह्या इथं या बॉन्डला जोडल अशी एक बेन्झीन रिंग काढायची, बस. बेन्झीन रिंग. काय अवघड होतं का? झालं तयार तुमचं. काय रे बाळांनो सांगा? बेन्झाईल हलाइड. काय तयार झालं? बेन्झाईल हलाइड. आणि हॅलोबेन्झीन मध्ये पोरं फसतात. आता लक्षात घ्या, हॅलोबेन्झीन कसं आहे बघा, नीट बघा. हो का, हॅलोबेन्झीन मध्ये पोरं फसतात. व्हिडिओ सारखा बघा. हे बघा, हॅलोबेन्झीन मध्ये सिंपल बेन्झीन रिंग असते आणि त्याला डायरेक्ट हॅलोजन जोडलेला असतो. डायरेक्ट मध्ये CH2 नसतोच. इथं बेन्झाईल मधला फरक बघा. बेन्झाईल मधला फरक कोण आहे? इथं अल्फावाला कोण असतो? CH2. इकडे CH2 आहे का? डायरेक्ट हॅलोजन जोडलाय, हॅलो. आणि हे बेन्झीन तयार काय झालं? हॅलो बेन्झीन. हॅलो बेन्झीन वेगळं आणि बेन्झायलिक हलाइड वेगळं. किती जणांच्या लक्षात हात वर करा. येस. डिग्रीचं आता काय सोपंच आहे. डिग्री काय बदलणार आहे का? इथं बघा, इथं बघा. चला बेन्झीन रिंग. ओके, ह्या वाल्या कार्बनला जोडायचंय, संपला विषय. बेन्झीन रिंग. आणि इथं सुद्धा हा वाला कार्बन जोडून टाका, संपला विषय. बेन्झीन रिंग. झालं 1 डिग्री, 2 डिग्री, 3 डिग्री. पण कार्बनचं हायब्रिडेशन बदलले का रे अल्फावाल्या? अल्फावाल्या कार्बनला तुम्ही हातच लावला नव्हता. म्हणजे तुम्ही आता इथं अजून एक सिद्ध झालं. काय सिद्ध झालं बाळांनो सांगा? की अलायनिक, पहिला अल्काईल, दुसरा अलाइल आणि तिसरा बेन्झाईल. तिघांमध्ये सुद्धा जो कार्बन अल्फावाला आहे त्याचं हायब्रिडेशन बदलत नाही. कुठलं होतं रे मग? हायब्रिडेशन कुठलं असतं त्याचं? मोठ्यानं सांगा रे यार. समोरचा माणूस किती जोशाने शिकवतो, तुम्हाला लगा लाज वाटायला पाहिजे. सांगा लवकर बस का लोक. झेंडू मामांनो मोठ्यानं. ऑनलाईन व्हिडिओ बघणाऱ्यांना ऐकाय गेलं पाहिजे मोठ्यानं. शाबाश. sp3 हायब्रिडेशन आहे. ओके. आणि आता राहिले कुठलं? sp2. कुठलं राहिले? ते पण भरपूर भयंकर सोपं आहे. आता बघा बाळांनो, 2 व्हिडिओ आपले छोटे छोटे झालेले आहेत. आता तिसरा व्हिडिओ आहे. या व्हिडिओ मध्ये तुम्हाला स्क्रीन दिसते मागच्या व्हिडिओची. आपण एक मिथेन घेतला होता एक्झाम्पल म्हणून, आणि मिथेन मध्ये व्हॅलन्सी फ्री ठेवल्या होत्या आपण, बरोबर. आणि तुम्ही पहिल्यांदा एकच हॅलोजन तुम्हाला दिसतोय की नाही. तर शेवट आल्यानंतर तुम्ही बघितलं 4च्या 4 हॅलोजन आले. म्हणजे हायड्रोजन किती होते? 4. किती होते? 4. आणि 4च्या 4 हायड्रोजन आपण रिप्लेस केलेत. री आणि प्लेस. लक्षात घ्या, प्लेस म्हणजे जागा, री म्हणजे पुन्हा. आपण ती रिप्लेस केली, जागा भरून काढली. हायड्रोजनच्या ऐवजी हॅलोजन घेतलाय अंजली. आलं का लक्षात बाळांनो? म्हणजे मी सांगितलंय काय, लिखाण वगैरे सगळं बंद आणि तुम्ही सगळं पाळता. मला त्यात म्हणजे खरंच आभार मानतो तुमचं. पण समोर लक्ष द्या बाळांनो. आता या प्रोसेसला मी फक्त इंग्लिश मध्ये लिहितोय. इथं बघा नीट, इकडे बघा काय लिहिलंय तुम्ही. इन अल्केन. इन अल्केन. अल्केनच नाही तुमचं, मिथेन काय आहे? अल्केनच आहे. इन अल्केन. इन अल्केन काय रे? 1 or more हायड्रोजन. 1 or more हायड्रोजन. एक किंवा एकापेक्षा जास्त होते का नव्हते? ह्याच्यात एकच हायड्रोजन वजा केला. इथं किती केले? 2. इथं आणि इथं. म्हणजे हायड्रोजन तुम्ही रिप्लेस केले. 1 or more हायड्रोजन. बोला लवकर, काय केले तर बाळांनो? रिप्लेस्ड बाय 1 or more. 1 or more हॅलोजन. कशाने रिप्लेस केले? हॅलोजन. बाय म्हणजे ने. आता हे शिकवायचं का 12वीत मी? अरे कार्यकर्ते हो. इन अल्केन 1 or more हायड्रोजन रिप्लेस्ड बाय 1 or more हॅलोजन.
कळलं का? वन ऑर मोर हॅलोजन. आणि कॉल्ड ऍज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. हॅलोजन म्हणजे लक्षात घ्या, हा तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे, हा तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे, हा तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे, हा तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. चला हे खाली सर, हा तुमचा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे. कळलं का? म्हणजे बाळांनो, हा मिथेन हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आहे का? नाही. मग मिथेन यू, इथेन यू, प्रोपेन यू हे तुमचे पॅरेंट आहेत. काय तुमचे पॅरेंट, ज्याच्यापासून तुम्ही हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनवता. म्हणजे अल्केन पासून हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनवतो. कळलं का? एरोमॅटिक पासून हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण बनवतो. समजलं ना? म्हणजे हॅलोजन असलेलं डेरिव्हेटिव्ह नाही. हॅलोजन असलेलं डेरिव्हेटिव्ह कधी होईल? जर तुमच्याकडे पॅरेंट कंपाऊंड असेल तर. आलं का लक्षात तुमच्या? म्हणजे हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन काय सांगा आता मला. हॅलोजन डेरिव्हेटिव्हची काय डेफिनेशन आहे? अल्केन किंवा एरोमॅटिक मध्ये वन ऑर मोर हायड्रोजन रिप्लेस्ड बाय वन ऑर मोर हॅलोजन इज कॉल्ड ऍज हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग हॅलोजन डेरिव्हेटिव्हचा जनरल फंक्शनल ग्रुप काय झाला सांगा आता? आर एक्स. हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कोण आहे? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह तुमचा आर एक्स. कोण आहे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह? म्हणजे आर मध्ये एक्स आलाय ना, म्हणजे त्या आर मधला हायड्रोजन गेला आणि त्याच्यामध्ये कोण आलाय? एक्स. कोण आलाय? एक्स. म्हणून तयार झाला फंक्शनल ग्रुप कुठला? आर एक्स. कुठला फंक्शनल ग्रुप तयार झाला? आणि मागच्या आपल्या 11वीच्या टॉपिक मध्ये आपण बघितलं होतं फंक्शनल ग्रुप. बघितलं होतं ना आर एक्स. त्याचे आयपॅक कॉमन नेम दोन्ही पण बघितले. तरी सुद्धा मी इथं आयपॅक कॉमन नेम लिहून दिले, तरी सुद्धा तुम्हाला येत नव्हते. इतकं विचित्र आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये बाळांनो सिंपल बघा, लय सोपं असतं लय. हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन कळली, फंक्शनल ग्रुप कळले, मुद्दे कळतायत ना मी काय म्हणतोय. आणि ज्याला कळलं नाही त्याने घरी जाऊन कळवून घ्यायचं, तर मला विचारायचं. बघा आता मला सांगा, किती हॅलोजन होते पहिल्या एक्झाम्पल मध्ये रे? ह्या पहिल्या एक्झाम्पल मध्ये एकच हॅलोजन होता. किती? एक. एकला आपण काय म्हणतोय बघा, एकला आपण काय म्हणतोय नीट लक्ष द्या. हो का? एकला आपण काय म्हणतोय? मोनो. काय म्हणतोय? मोनो. हॅलोजनला आपण म्हणतो हॅलो. काय म्हणतो? हॅलो. आणि त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे काय तयार झालं रे? मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह. क्लासिफिकेशनचा पॉइंट. कुठला पॉइंट? क्लासिफिकेशनचा पॉइंट. पॉइंटचं नाव काय? समजा क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. क्लासिफिकेशन ऑफ हॅलोजन डेरिव्हेटिव्ह इज ऑफ 4 टाइप्स. पहिला टाइप तुम्ही शिकलाय. एक हॅलोजन आला की काय म्हणणार त्याला? मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह. काय म्हणणार ह्याला? स्पेलिंग बघा, मोनो हॅलो आणि ह्याचं स्पेलिंग डेरिव्हेटिव्हचं कंटिन्यू करा तुम्ही. मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह. कळलं का? मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह. आता बाळांनो इथं किती हॅलोजन आहेत सांगा? 2. मग ह्याला काय म्हणणार रे? डाय हॅलो डेरिव्हेटिव्ह. मोनोच्या ऐवजी फक्त काय वापरायचं? डाय. ह्याला काय म्हणणार रे? ट्राय हॅलो डेरिव्हेटिव्ह. ह्याला काय म्हणणार रे? टेट्रा हॅलो डेरिव्हेटिव्ह. म्हणजे क्लासिफिकेशन किती प्रकारात करतोय आपण? 4. पहिला प्रकार सांगा, मोनो हॅलो डेरिव्हेटिव्ह, ज्याच्यात किती हॅलोजन असणार? एकच. दुसरा प्रकार सांगा, किती हॅलोजन असणार? आवाज मोठा पाहिजे, स्क्रीन मध्ये तुमचा आवाज ऐकू गेला पाहिजे. बोला लवकर. तिसरा काय प्रकार आहे? म्हणजे किती हॅलोजन आले याच्यात? 3. चौथा प्रकार काय आहे? म्हणजे किती हॅलोजन आले? आता समजा भरपूर हॅलोजन आले तर त्याला आपण फायनली पॉली म्हणू शकतो. कळलं का? इट्स सो सिंपल. कळलं, समजलं का? ओके. मोठे मोठे जमण्यात येऊ नका, छोटे छोटे द्या, तुमच्यामुळे मला पण यायची. आलं का लक्षात? इज दॅट क्लिअर? अंजली क्लिअर? समजलं का? ओके, इथपर्यंत क्लिअर आहे? ओके. आता आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये काय बघणार आहे माहितीये का? ह्याचं क्लासिफिकेशन परत फर्दर किती ह्याच्यात डिवाइड होते. अतिशय महत्वाचा पॉइंट आहे. समजलं का? खूप महत्वाचा पॉइंट आहे जो आपण पुढच्या याला बघणार आहे. आता आपल्याला काय काय शिकलं? हॅलोजन डेरिव्हेटिव्हची डेफिनेशन शिकलो, फंक्शनल ग्रुप शिकलो आपण, त्यानंतर आपण क्लासिफिकेशन शिकलो, मोनो हॅलो, डाय हॅलो, ट्राय हॅलो, टेट्रा हॅलो. कळलं का सगळ्यांना? येस ऑर नो? येस ऑर नो? आयपॅक नेमिंगचा पार्ट संपलेला नाही, अजून भरपूर बघायचा आहे. तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला सांगायचं. आणि महत्वाचं तुम्ही बघायचं. नाही सबस्क्राईब शेअर झालं तरी चालेल, ते रेकॉर्डिंग तुमच्यासाठी. कळलं का? ओके. इतरांचं सुद्धा भलं झालं पाहिजे स्वतःच्या सोबत. पुढच्या व्हिडिओला आपण बघणार आहे याचं